बुलढाण्यात विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिमुक्ती मोर्चाचा बैठा सत्याग्रह सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्याचे नामांतर मा जिजाऊनगर जिल्हा करण्यात यावे, भूमिहीनांची 100% कर्जमुक्ती करण्यात यावी, तसेच ग्रामीण भागातील सर्व शासकीय घरकुल योजना लाभ 1.20 वरून 2.50 लक्ष करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिमुक्ती मोर्चाच्या वतीने बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे। हे आंदोलन भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे। यावेळी असंख्य महिला व भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। राज्य आणि केंद्र सरकारकडे भूमिहीनांच्या महसूल आणि वन जमिनीच्या संदर्भामध्ये सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासूनचं चालू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बुलढाणा जिल्हा वन महसूल प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं आज या ठिकाणी भूमिमुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी सांगण्यासाठी हा मोर्चा आणि बैठा सत्याग्रहाद्वारे या भूमिहीनांच्या सर्व वन जमीन आणि महसूल जमीन आणि इतर ज्या संघटनेच्या संयुक्त मागण्या आहेत, भूमिहीनांची 100% कर्जमुक्ती, जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय, शकीलभाई कुरेशी या माणसाला वन विभागाने आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे पूर्वसूचना न देता त्याच्या शेतीमध्ये खोदकाम केल्यानं हृदयविकार झटक्यानं तो व्यक्ती वारला। या बेकायदेशीर कामाची सर्व चौकशी करून या व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखाची आर्थिक मदत द्या आदी अन्य प्रलंबित मागण्यांच्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी भूमिमुक्ती मोर्चाच्या वतीनं करण्यात येत आहे। प्रशासनाने जर या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या विधानसभेच्या या येणाऱ्या अधिवेशनावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारासुद्धा या ठिकाणी आम्ही दिला आहे।